तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. नोव्हेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? तारीख आली आहे समोर. तर चला आज आपण ते व्हिडिओ जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता लाखो घरांच्या आर्थिक नियोजनाची महत्त्वाचा भाग बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम जरी लहान वाटत असली तरी सामान्य कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त आहे. तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत या योजनेचे सर्व हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यामुळे महिलांमध्ये या योजनेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यांनी आपल्या घरखर्चाचे नियोजन यानुसार करायला सुरुवात केली आहे. मात्र डिसेंबरचा महिना सुरू झाला असताना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. यामुळे राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि उत्सुकता वाढली आहे. हप्ता न मिळाल्याने महिलांच्या मनातील अवस्था गावातील अंगणवाडी कार्यकर्ते, शेतमजूर, महिला स्वयंसहायक गटातील सदस्य तसेच शहरातील गृहिणी सर्वच महिलांना एकाच प्रश्नाने झोडपले आहे. नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी खात्यात जमा होणार, याची खात्री सर्व चर्चा सुरू आहे. अनेक महिलांनी आपल्या मासिक खर्चाचे नियोजन या रकमेवर अवलंबून केले असल्याने हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे महिलांच्या खात्यात घरखर्चाला तडा लागला आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बाजारात वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा 1500 रुपयांचा आधार महिलांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. किराणा सामान घेणे, मुलांच्या शाळेतील अनपेक्षित खर्च भागवणे, गॅस सिलिंडरची रक्कम जमवणे यासारखे दैनंदिन गरजांसाठी ही रक्कम उपयुक्त पडते. त्यामुळे महिलांची चिंता समजण्यासारखी आहे. हप्ता विलंबाची शक्य कारणे. तर सरकारी यंत्रणेकडून हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र विविध सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नगरपरिषद निवडणुकांमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्याने हप्त्याचा विलंब झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही प्रक्रियांना वेळ लागू शकतो. तर काही जणांना एक शक्य आहे, 2 महिन्यांचे हप्ते एकत्र येऊ शकतात. गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होत्या. त्यावेळी महिलांना 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित स्वरूपात देण्यात आले होते आणि त्याच महिलांना मोठा फायदा झाला होता. या पार्श्वभूमीवर यावर्षीही असाच निर्णय घेतला जाऊ शकतो, याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये एकदाच जमा होतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. जर असा निर्णय घेतला गेला तर महिलांना एकदाच 3000 रुपये मिळतील आणि त्यांना वर्ष अखेरच्या खर्चासाठी आराम मिळेल. दिवाळीनंतरचे खर्च, वर्ष अखेरच्या सणांची तयारी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी ही एकत्र रक्कम उपयुक्त ठरली. मात्र या विषयावर अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तर KYC प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची बाब. योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. अनेक महिलांची ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सरकारने KYCची अंतिम मुदत वाढवून ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत केली आहे. ही एक महत्त्वाची सूचना आहे, ज्याकडे सर्व लाभार्थी महिलांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जर या तारखेपर्यंत KYC पूर्ण केली नाही तर जानेवारी 2025 पासून पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात. यामुळे लाभार्थी महिलांनी लगेच त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया गावातील सेवा केंद्रावर, नजीकच्या बँकेमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येते. विलंब केल्यास पुढील लाभार्थ्यांपासून वंचित राहू शकतात.
तर लाडक्या बहिणींनो आणि भगिनींनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत